उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे। 1 मेट्रिक टन कांद्यासाठी $550 निर्यात मूल्य निश्चित करण्यात आलेलं आहे। कांद्यावरची निर्यात बंदी आता पूर्णपणे हटवण्यात आली आहे। कांद्याला $550चं निर्यात मूल्य निश्चित करण्यात आलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 1 मेट्रिक टन कांद्यासाठी $550 निर्यात मूल्य निश्चित करण्यात आलेलं आहे। कांद्यावरची निर्यात बंदी आता पूर्णपणे उठवण्यात आली आहे। आज जो निर्णय झाला आहे, या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यात दरात वाढ झाली, तर या निर्णयाला आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूचं समजू। अन्यथा कांद्याच्या जे धोरण आहे केंद्र सरकारचं, याचं झालेलं जे नुकसान आहे आणि आता जर दर वाढले नाही तर मात्र कांदा उत्पादक संघटनेकडून व कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारला याचा नक्कीच जाब विचारला जाईल। तर निर्यात बंदी हटवण्यासाठी अनेकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, शेतकरी आक्रमक झाले होते आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काय म्हणणं मांडलेलं आहे पाहूयात। कांद्याची निर्यात बंदी उठवल्याचा निर्णय घेतल्याची बातमी भाजप सरकारने पेरली। त्याचं नोटिफिकेशन आम्ही पाहिलं तेव्हा लक्षात आलं की याच्यावरची जरी एक बाजूला निर्यात बंदी उठली असं केंद्र सरकार म्हणत असलं तरी दुसऱ्या बाजूला त्याच्यावरचं निर्यात शुल्क तसंच ठेवलेलं आहे। म्हणजे एक बाजूला निर्यात बंदी उठली असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने एक्सपोर्ट ड्युटी तशीच ठेवायची, म्हणजे ही अघोषित निर्यात बंदीच आहे। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खरंच न्याय द्यायचा असेल तर पूर्णपणे निर्यात बंदी कायमची हटवली पाहिजे। त्याच्यावरती कधी एक्सपोर्ट ड्युटी वगैरे असे निर्णय लावता कामा नये। जर असे लावत असेल तर ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धूळपीक आहे।